हाँ, चीड़ा दही फेस्टिवल। पानीहटी एक जो गांव है वहाँ पर चीड़ा दही फेस्टिवल मनाया गया। तो आज का जो मूवी के डायरेक्टर है वो है नित्यानंद प्रभु, और इसके जो प्रोड्यूसर है वो है रघुनाथ दास गोस्वामी। तो डायरेक्टर काम क्या करता है? डायरेक्शन देता है। डायरेक्टर उसमें फाइनेंस नहीं डालता है, बराबर है? फाइनेंस कौन डालता है? प्रोड्यूसर। प्रोड्यूसर को पैसा देना पड़ता है। तो इस प्रकार आज का जो पानीहटी फेस्टिवल है, चीड़ा दही फेस्टिवल, इसमें जो ये है डायरेक्टर जो है नित्यानंद प्रभु, आप देख सकते हो सी में नित्यानंद प्रभु और रघुनाथ दास चैतन्य महाप्रभु है, और इधर थोड़ा पंच पकवान रखा हुआ है, चीड़ा दही फेस्टिवल। ठीक है, तो आज का जो लीला है बहुत ही अच्छा लीला है। और ये जो लीला है इसमें एक्चुअली फेस्टिवल जो होता है ना, फेस्टिवल, तो फेस्टिवल या उत्सव जो बोला जाता है, उस उत्सव में क्या है? उत्सव क्यों होता है? अरे हिंदी मराठीत बोलायचं ना मला, ओके विसरून गेलो, सॉरी। तर हे जे उत्सव असतो, तर उत्सवाच या जगामध्ये जर आपण पाहिलं तर जगामधले जे लोक आहेत ते कसे आहेत? धन्यवाद। या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा मेहनत करत आहे, कशासाठी? आनंद मिळवण्यासाठी, आहे की नाही? आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकजण पळत आहे, धावपळ करत आहे। तर हे आनंद जेव्हा व्यक्तीला उत्सव केव्हा मनवतो, साजरा केव्हा करतो? जेव्हा त्याच्याकडे मिळकतीपेक्षा जास्ती जर पैसा असेल, है ना, मिळकतीपेक्षा जास्ती, समजा रोजचं तर त्याला भागत नाही, तर तो उत्सव नाही मनवू शकत, बरोबर आहे ना? उत्सव नाही मनवू शकत। उत्सव मनवण्यासाठी त्याला एक्स्ट्रा पैसे पाहिजेत, त्याला एक्स्ट्रा मनी पाहिजे। तर या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी करतो की आम्हाला जे रोजच्या गरजा ज्या भागवायच्या त्याच्या व्यतिरिक्त आनंद घ्यायचा मला, आहे की ना? बेसिक जे नीड आहे, नीड जे आहे, गरज आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय करायचं आहे? आनंद घ्यायचा आहे, उत्सव मनवायचा। त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, तो शोधत असतो काहीतरी मार्ग, की त्याच्यामध्ये मग बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा मग त्याचं मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल, काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे तो हे करत असतो, मार्ग शोधत असतो की कसा आनंद मला पाहिजे जास्तीत जास्त। तर त्याच्यामुळे पण आपण पाहू शकतो लोकांचे जे कष्ट ते वाढत चाललेले आहेत। कष्ट वाढत चालले असल्यामुळे त्यांना उत्सव मनवण्यासाठी कधी कधी पैसा नसल्यामुळे दुःखी होतात की अरे माझ्याकडे मिळकत फार कमी आहे। मग हे जे इस्कॉन संस्था आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, मी मागे पण सांगितलं असेल बऱ्याच वर्षापूर्वी की आपलं जे कॅलेंडर आहे, कॅलेंडर कोणतं कॅलेंडर आहे आपलं? कालनिर्णय, हां, एक नाही, कालनिर्णय जर बघितलं आपण किंवा भारतीय संस्कृतीचं जर कॅलेंडर पाहिलं तर त्याच्यामध्ये रंगीबेरंगी दिसतं ते, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 4-5 फेस्टिवल असतील, म्हणजे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत उत्सवच उत्सव आहेत आपल्याकडे। असं म्हटलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये 90 उत्सव आहेत। किती? कमीत कमी 90 उत्सव। त्याच्या व्यतिरिक्त इस्कॉनचे संडे फिस्ट प्रोग्राम वेगळे, काय संडे फिस्टचे प्रोग्राम हे वेगळे। प्रभुपादांनी हे उत्सव आणलं, संडे फिस्ट म्हणजे कुठून आलं? फेस्टिवलपासून, आहे की नाही? फिस्ट म्हणजे मेजवानी आहे। तर ॲक्च्युली हे जे उत्सव असतात ते उत्सव इस्कॉन प्रभुपादांनी आपल्याकडे चालू केलेलं। त्याचा उद्देश काय? की सगळ्यांनी जे लाईक माइंडेड लोक आहेत, लाईक माइंडेड लोक म्हणजे काय? जे भगवंतामध्ये भक्ती करतात, भक्ती करण्याची इच्छा आहे, तर ते सगळे काय करतात? एकत्र येतात आणि उत्सव मनवतात त्याच्यामध्ये, आणि एक दुसऱ्याला प्रेरणा देतात। हा पहिला फायदा आहे उत्सव मनवण्याचा, साजरा करण्याचा। नंतर दुसरा जो आहे की आपण काहीतरी भगवंताच्या प्रती भक्ती करायची, म्हणजे सेवा करायची, आणि भक्तांची पण सेवा करायची, आहे की नाही? या उत्सव म्हटलं की काय होतं? आपण एक्स्ट्रा काम करतो, त्या ठिकाणी एक्स्ट्रा सेवा करतो उत्सवाच्या वेळेस। मग आता हे जे प्रभुपादांनी जे चालू केलं त्याचा उद्देश काय? की भगवंताची सेवा करायची आणि भक्तांची पण सेवा करायची। तर त्याचा हा दुसरा उद्देश झाला। आणि तिसरं म्हणजे काय आहे की बरेचसे नवीन लोक येतात कशामध्ये? उत्सवाचे। आज बरेचसे काही नवीन दिसत आहेत त्याच्यामध्ये, आहे की नाही? उत्सव म्हटल्यानंतर अरे आज फेस्टिवल आहे, चलो काय उत्सव आहे, आज मोठा फेस्टिवल आहे, तर त्यासाठी बरेचसे लोक नवीन जुडतात त्याच्यामध्ये। तर हे उत्सव मनवण्याचा काय उद्देश आहे
की आपण काय करायचं, संघ घ्यायचा, सेवा करायची आणि नवीन लोकांना आकर्षित करून त्या ठिकाणी नवीन लोकांना भक्ती द्यायची. तर हे उद्देश आहे. तर श्रीला प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये हे उत्सव मनवलेले, कारण आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू. त्याच्यानंतर हे जे रघुनाथदास गोस्वामी आहेत, तर रघुनाथदास गोस्वामी हे पाणीहाटी जे आहे ते या ठिकाणी त्यांचं फेस्टिवल झालं. तर आपल्याला माहीत आहे 6 गोस्वामी आहेत. 6 गोस्वामी काय काय म्हणतात ते? अच्छा अच्छा, तुम्ही जाऊन आलात ना तिकडे? अच्छा, ओके. तर 6 गोस्वामी जे आहेत, तर 6 गोस्वामीचे नाव माहीत आहेत आपल्याला. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी, अशा प्रकारचे 6 गोस्वामी. तर या 6 गोस्वामी पैकी पहिले भेटणारे जे गोस्वामी आहेत चैतन्य महाप्रभूला, ते आहेत रघुनाथ दास गोस्वामी. बाकीचे कोणी भेटले नव्हते पहिलं, बाकीचे नंतर भेटले. रूप सनातन नंतर भेटलेले आहेत, रघुनाथ भट्ट गोस्वामी नंतर भेटलेले आहेत, गोपाल भट्ट गोस्वामी जे ते काही आहेत नंतरच हे झालं, जीव गोस्वामी. पण याच्यामध्ये 6 जे गोस्वामी, त्याच्यापैकी पहिले भेटणारे जे आहेत रघुनाथ दास गोस्वामी. तर हे आजचे आपल्या मूवीचे प्रोड्युसर आहेत. तर त्यांची मूवी आज आपण प्रस्तुत करणार आहोत. तर चैतन्य महाप्रभूंना ते पहिले भेटणार आहेत. आणि हे जे रघुनाथदास गोस्वामी आहेत, त्यांच्या वडिलाचं जे नाव आहे गोवर्धन मुजुमदार, त्यांची बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, आणि त्यांचे आजोबा म्हणजे काकाचं नाव हिरण्य मुजुमदार. तर अशा प्रकारचे 2 जमीनदार होते. आणि हे दोघेही जमीनदार होते. आणि यांना दोघांनाही म्हणजे यांनाच फक्त मुलगा होता. कोणाला? गोवर्धन मुजुमदार. त्यांना मुलगाच नव्हता. तर एकुलते एक होते, एकुलते एक. आणि ते एवढे काय, ते अब्जोपती होते, अब्जोपती. त्याचं मी नंतर सांगणार आहे शेवटी किती अब्ज काय करायचे ते. तर त्याच्यामध्ये अब्जोपती होते. आणि हे जे रघुनाथदास गोस्वामी एकटे असल्यामुळे त्यांचं भरपूर काही लक्ष ठेवलं जायचं चांगल्या प्रकारे. आता एकुलता एक मुलगा म्हटलं तर सांभाळ चांगल्या प्रकारे आपण काळजी घेत असतो. मग याच्यामध्ये यांचे जे हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार जे होते, तर ते यदुनंदन आचार्य यांच्याकडून दीक्षित होते. यदुनंदन आचार्य जे की अद्वैताचार्याचे शिष्य आहेत. तर यांच्याकडून ते काय झाले होते, दीक्षित झाले होते. आणि लहानपणी जे रघुनाथदास गोस्वामी आहेत, हरिदास ठाकूर यांना पहिल्यांदा भेटले. आणि हरिदास ठाकूरना जसं भेटले की त्यांचं म्हणतात ना, लव मात्र साधू संग सर्वसिद्धी होय. थोडंसं जरी भक्तांचा संघ भेटला की व्यक्तीच्या ज्या विरक्ती आहेत, भौतिक जगाच्या प्रतीची आसक्ती, तर कमी कमी होत जातात. तर आपण या आजच्या याच्यामध्ये चिडादेवी फेस्टिवलमध्ये आपण शेवटी 5 धडे शिकणार आहोत, 5 लेसन घेणार आहोत, 5 सीख आहे. ठीक आहे, ते आता कोणते ते आपण पाहणार आहोत. तर रघुनाथदास गोस्वामी पहिल्यांदा जे चैतन्य प्रभूला भेटले, त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू कधी भेटले होते पहिल्यांदा? जेव्हा त्यांनी संन्यास घेतला. चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतल्यानंतर ते कुठे गेले? ते शांतीपूरमध्ये गेले. आणि शांतीपूरमध्ये त्यांच्यासोबत सचीमाता पण होती. सचीमाता पण होती. त्यावेळेस त्या याच्यामध्ये तिथे पण बसलेले होते रघुनाथदास गोस्वामी. तर ही पहिली भेट झाली होती चैतन्य महाप्रभूची त्यांच्यासोबत. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की मर्कट वैराग्य नाही करायचं. काय मर्कट वैराग्य नाही करायचं. त्याच्यामध्ये मग आता पाहूया आपण श्लोक वगैरे. तर याच्यामध्ये आपण पाहतो तर या ठिकाणी तुमच्यासाठी समोर श्लोक आहेत, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल समजून जायला. पूर्वे शांती पुरे रघुनाथ यबे आईला, महाप्रभू कृपा करी तारे शिखाईला. तर जेव्हा रघुनाथदास गोस्वामी गृहस्थ जीवन जगत होते, त्यावेळेस चैतन्य महाप्रभूसाठी मिळण्यासाठी ते कुठे गेले होते? भेटण्यासाठी शांतीपूरला गेले. आणि शांतीपूरला झाल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्यावर विशेष कृपा केली. आणि विशेष कृपा कशी केली? त्यांना शिक्षण देऊन, शिक्षा देऊन. तर ते काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. प्रभुर शिक्षा ते हो निज घरे याय, मर्कट वैराग्य छाडी हैला विषयी प्राय. तर या ठिकाणी म्हणतात की वैरागी बनण्याचे जे तथाकथित वैरागी म्हणजे काय? या जगामध्ये बरेचसे लोक वैराग्य घेतात. तथाकथित म्हणजे इंग्लिशमध्ये सो कॉल्ड म्हटलं जातं. सो कॉल्ड म्हणजे हे असलं तसलं वैराग्य असा शब्द येतो.
असलं तसलं वैराग्य म्हणजे ज्याची शास्त्राच्या दृष्टीने काही किंमत नसते. म्हणजे म्हणतात ना, हा असा तसा साधू आहे, असं तसा साधू म्हणजे तो योग्य साधू नाही आहे. तशाच प्रकारे तथाकथित वैराग्य म्हणजे काय, असे वैरागी त्यांना मर्कट वैराग्य म्हटलेलं. मर्कट वैराग्य. तर मर्कट वैराग्य म्हणजे काय, जंगलामध्ये माकडं राहतात. आता शहरामध्ये पण आलेले आहेत, शहरामध्ये पण वाढत आहेत, त्यांचं शेपूटपूट पडलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तर असे जे वैराग्य असतात, जंगलामधले जे माकडं असतात ते काय आहेत, ते कपडे घालत नाहीत, असं राहतात की साधूसारखे. काय खाऊन जगणार, तर झाडावरचे फळं पानं वगैरे खाऊन जगणार. मग ते ॲक्च्युली एका दृष्टीने साधू, पूर्वीच्या काळामध्ये जे साधू राहायचे जंगलामध्ये ते असेच राहायचे. कसं की एकदम पूर्णतः वैराग्य उत्पन्न. पण हे जे मर्कट माकडं असतात त्यांच्यामध्ये इंद्रिय तृप्ती करण्याची जी भावना असते फार तीव्र असते. तर अशा प्रकारचं मर्कट वैराग्य करायचं नाही. तर ह्याला म्हणतात तथाकथित वैरागी. तर हे जे मर्कट वैराग्य आहे ते प्रभुपाद हे म्हणतात की असलं वैराग्यपणा सोडून द्यायचा आणि मी जे काही उपदेश देत आहे त्याचं पालन करायचं. कोण म्हणतात, चैतन्य महाप्रभू म्हणतात. आणि विषयी व्यक्ती की तरह कार्य करणे. म्हणजे आता या ठिकाणी दोन अर्थ आहे ते मी सांगणार आहे. की एक तर मर्कट वैराग्याची व्याख्या सांगितली तुम्हाला. दुसरं ते म्हणतात की तुम्ही घरामध्ये राहून सगळे कार्य करायची, पण हृदयामध्ये कशाची भावना ठेवायची, भगवंताला शरण जाण्याची, आहे की नाही. तर भीतरे वैराग्य बाहिरे सरकरे सर्व कर्म, देखियत माता पितार आनंदित मन. म्हणते हृदयामध्ये काय करा, तुम्ही वैराग्य ठेवा, बाहेर सगळे कार्य करा. हे इन्स्ट्रक्शन आपल्यासाठी सुद्धा आहे. काय आहे, आपण या जगामध्ये राहतो, आपण कृष्णा कॉन्शियसनेसमध्ये आलो आहे. तर हृदयामध्ये आपण कोण पाहिजे, भगवंत पाहिजे. बाकीची सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. कमळामध्ये जेव्हा राहतो, पाण्यामध्ये जेव्हा कमळ राहतो तर पाण्यामधलं त्याला स्पर्श होत नाही किंवा पाणी त्याच्यावर पाण्याने ते भिजत नसतं. पण ते कसं पाण्यापासून अलिप्त आहे. तशाच प्रकारे जो भक्त असतात त्यांनी सुद्धा या जगामध्ये राहून सुद्धा विरक्त राहणं आवश्यक आहे. तर आजच्या याच्यामधून आपल्याला बरेचसे हे लेसन शिकणार. तर हे काय म्हणतात की भीतरे वैराग्य, हृदयामध्ये तुम्ही काय करा, वैराग्य ठेवा, पण बाहेर सगळे कार्य करत राहा. तर प्रभुपादजी फार चांगलं उदाहरण देतात, आहे की नाही. जेव्हा पती पत्नी असतात आणि पत्नी जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीवर जर प्रेम करत असेल तर ती घरची सगळी कामं करते, सगळं काही व्यवस्थिशीर करते, पण तिचं लक्ष कुणाकडे असतं, आपल्या प्रियकराकडे असतं. तर तशा प्रकारे हे उदाहरण जरा ऑड वाटतं ऐकण्यासाठी, प्रभुपाद उदाहरण देतात. तर याच्यामध्ये ऑड आहे उदाहरण, नो डाऊट. पण याच्यामध्ये शिकण्यासारखं काय उदाहरण याच्यासाठी की आपण काही हे आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचं नाही. या गोष्टी आपल्याला हे शिकायचं की कृष्णासोबत आपल्याला प्रेम करायचं आहे. या जगामध्ये राहून आपण कोणासोबत प्रेम करायचं आहे, कृष्णासोबत प्रेम करायचं आहे. तर त्यामुळे ते म्हणतात की भीतरे वैराग्य, हृदयामध्ये विरक्त होत राहा. कशापासून, या भौतिक जगाचे जे आसक्ती आहे त्याच्यापासून. एई मत्तर गुणा तेर वस्त्रेक गेलं, द्वितीय वस्त्रे पलायित मन कैलं. तर त्या ठिकाणी काय म्हणतात की असं एक वस्त्र म्हणजे काय, वस्त्र नाही, वस्त्र म्हणजे आपण संवत्सर म्हणतो. संवत्सर म्हणजे काय, एक वर्ष. आपण संवत्सर बघितलं ना, ह्याच्यावर कॅलेंडरवर असतं किंवा तुम्ही जे एक वेगळ्या प्रकारचं कॅलेंडर, त्याच्यामध्ये डेट्स असतात फक्त खालच्या साईडला कागदामध्ये, त्याच्यामध्ये संवत्सर, संवत असं लिहिलं असतं. संवत्सर म्हणजे काय, एक वर्ष. सूर्य जेव्हा एका राशीमधून एक वर्ष फिरतो तर त्याला काहीतरी संवत्सर म्हटलं जातं. तर एक संवत्सर गेलं, 2 वर्षापर्यंत वाट बघतात रघुनाथदास गोस्वामी, आणि त्या पिरियडमध्ये त्याच्या अगोदर भेटलेलं असतं चैतन्य महाप्रभूला. तर रात्री उठे केला चलीला पलाइया, दूर है ते पिता तारे अनिल धरया. तर एक रात्री ते असे काय व्हायचे, रात्री पळून जायचे ते, आणि पळून जायचे परत. त्यांना वडील, आता हे कशामुळे की जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की विरक्त व्हायचं आहे, तर त्यांच्या मनामध्ये जेव्हा हरिदास ठाकूरांना ते भेटले होते त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या मनामध्ये भावना होती की मला हळूहळू विरक्त व्हायचे ह्या गोष्टी, आणि चैतन्य महाप्रभूला भेटायला जाण्याची इच्छा होती त्यांना, चैतन्य महाप्रभूला भेटायचं जगन्नाथपुरीला. तर त्या दृष्टिकोनातून ते सारखं पळून जाण्याचा प्रयत्न करायचे. आणि इस्कॉनमध्ये तुम्ही बऱ्याच लोकांनी गौरगोपाल प्रभूचं नाव ऐकलं असेल. काय, गौरगोपाल प्रभूसुद्धा पळून गेले होते घरातून इस्कॉन जॉईन करण्यासाठी. असे इस्कॉनमध्ये भरपूर असे केसेस आहेत. आणि असंच नाही की इस्कॉनमध्ये, दुसऱ्या पण बऱ्याचशा अशा काही संस्था आहेत त्याच्यामध्ये लोक आपल्या जीवनाची पूर्णत्व किंवा जेव्हा ते संसाराला बघतात, म्हणतात ना पुढच्या ठेस मागचा शहाणा, जेव्हा ते सगळ्यांना बघतात तेव्हा त्यांना वाटतं की याच्यामध्ये काय राहिलं आहे.
तर त्यामुळे ते काय करतात, आध्यात्मिक जीवनाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा काही बऱ्याचशा संस्था आहेत. आणि एक संस्था अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर एकदा गेलात तर ते म्हणतात की आईवडिलांना सुद्धा भेटायचं नाही, तुम्ही आयुष्यामध्ये कधी घराकडे जायचं सुद्धा नाही, ते माहीतसुद्धा होऊ देत नाहीत. असे पण काही संस्था आहेत याच्यामध्ये भारतामध्ये. पण ॲटलिस्ट इस्कॉनमध्ये एवढं तरी आहे की जरी तुम्ही आलात जॉईन केलात तरी पण तुम्ही आईवडिलांना जाऊन भेटू शकता, आईवडिलांची सेवा करू शकता, चांगल्या प्रकारे सगळ्यांशी नातेसंबंध ठेवू शकता. एवढं चांगल्या प्रकारे आपण कन्सिडर केलेलं आहे इस्कॉनमध्ये. मग आता या ठिकाणी हे जे आहेत रघुनाथ दास गोस्वामी सारखं ते काय करतात, निघून जाण्याचा प्रयत्न करतात. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो, नवयोगेंद्र स्वामी महाराज, जे इस्कॉनचे जे संन्यासी आहेत, बरेच जे नवीन लोक आहेत. नवयोगेंद्र स्वामी महाराज कुठे राहतात, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर, ते जे उधमपूर आहे त्या ठिकाणी ते राहतात. तर आम्ही बसलो होतो त्यांच्यासोबत, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी लहानपणी असं पळून जायचो, काय कुठेतरी असं पळून जायचं. मग त्यांना धरून वगैरे एक वेळ ते हरिद्वारला पळून गेले होते. मग हरिद्वारला पळून जाऊन ते वेगळ्या ठिकाणी कुठे जाऊन त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या साधूंची त्यांनी सेवा केली. आणि त्या ठिकाणी मग त्यांना समजलं की अजून एवढं काही मला ते तथाकथित साधू दिसत आहेत हे सगळे, काय. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी निर्णय घेतला की मला प्रभुपादां म्हणजे भक्ती चांगल्या प्रकारे केली, ते प्रार्थना करायची. शेवटी त्यांची जी भेट झाली कोणासोबत झाली, श्रीला प्रभुपादांसोबत. आणि नंतर त्यांनी जॉईन केलं. तर अशा प्रकारे असे बरेचसे लोक आहेत इस्कॉनमध्ये जे पळून आलेले आहेत. कशासाठी, या जगातून सुटून जाण्यासाठी. तर अशा प्रकारे हे नवयोगेंद्र स्वामी महाराज पण आहेत. तर रघुनाथ दास गोस्वामी काय करायचे, पळून जायचे. आणि परत त्यांचे जे वडील होते ते वडील करोडपती होते, काय ते अब्जोपती होते. आणि त्यांनी सारखं त्यांना पकडून आणायचं, परत आपले सैनिक वगैरे पाठवायचे. हां, आता असं म्हटलं जातं त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती, त्या काळामध्ये महिन्याचं इन्कम त्यांचं, वर्षाचं इन्कम 12 लाख रुपये होतं. आता पॅकेज मिळत नाही लवकर इंजिनियरला 12 लाखाचं. मिळतं का, नाही भेटत, फार मुश्किलीनं मिळतं. लक असेल तर मिळेल. ते 12 लाखाचं असं वर्षाचं इन्कम होतं. आता आजपासून 40 वर्षापूर्वी काही तेल असं भेटायचं, म्हणजे तेल काहीतरी 50-60 वर्षापूर्वी तेल भेटायचं 40 पैशाला किलो, आहे ना, अशा प्रकारे भेटायचं. पण आज किती झालेलं आहे, 100-150. मग विचार करा 500 वर्षापूर्वी किती किंमत असेल त्या तेलाची. हां, कदाचित फुकटमध्ये भेटत असेल कदाचित, आहे की नाही. म्हणजे पूर्वी ते बाटेदारी सिस्टीम होती ना, बट्टेदारी पद्धत, त्याच्यामध्ये देवाणघेवाण करायचे, म्हणजे ते एका दृष्टीनं फ्रीमध्ये भेटल्यासारखं. मग असे हे जे गोवर्धन मुजुमदार आहेत, तर त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती की म्हटलं जायचं त्यांच्या शहरामध्ये जेवढे ब्राह्मण होते, त्या नदिया वगैरेमध्ये जेवढे ते ब्राह्मण असायचे, यांनी दिलेल्या दानवर त्यांचं जीवन निघायचं, आहे की नाही. आता लातूरमध्ये कोणी आहे का असा अब्जोपती की जो पूर्ण लातूरमधल्या ब्राह्मणांचं आयुष्यभराची जबाबदारी घेणार, असं कोणी आहे का. पण त्या ठिकाणी असं म्हटलं जातं त्यांचं आयुष्य ते पूर्णतः कुणावर आधारित होतं, मुजुमदार फॅमिलीवर. पूर्णतः सगळं जे दान यायचं सगळं याच्यावर त्यांचं जीवन चालायचं. पूर्ण फॅमिली एज्युकेशन, मुलांचं सगळं, घरदाराची सगळ्यांची इच्छा पूर्ण होत होती त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तर असे जे हे आहेत रघुनाथदास गोस्वामी परत जायचे आणि परत त्यांना हे करायचे. येई मते बारे बारे पलाय धरियाने, तबे तार मातात कहे तार पिता सने. तुम्हाला रिपीट करायचं का हे, आपण सगळे रिपीट करूया, ठीक आहे ना. येई मते बारे बारे पलाय धरियाने, तबे तार माता कहे तार पिता सने. तर अशा प्रकारे रेग्युलरली त्यांचा असा व्यवहार व्हायचा. रेग्युलरली त्यांच्या घरचं एक बिझनेस, काय ते म्हणतात, कार्य बनून गेलं की रोज पळून जायचे, रोज त्यांना घेऊन यायचे. तर अशा प्रकारे. आणि त्यावेळेस रघुनाथदास गोस्वामीची जी आई आहे ते वडिलांना काय म्हणते, पुत्र बातुल हैल इहाय राखय बांधिया, तार पिता कहे तार निर्विन्न हया. आता हे इथे हैया जे दिसते ना, हैया आपण वाङ्मयातलं बघितलं ना, ऐकलेलं आहे. जे इंग्लिश मिडियमचे त्यांना माहीत नाही, मराठी व्याकरणामध्ये असतं. त्याला न पण म्हणता येत नाही, ग पण म्हणता येत नाही, काही म्हणता येत, त्याला म्हणायचं नाकातून आवाज निघतो त्याचा. तर हे जे आहे ना, शेवटचा जो शब्द अक्षर त्याला हैया म्हणतात. या हां, ठीक आहे. तर या पण नाही आहे, पण नाही, वाङ्मयचं जे असतं ते.
तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आई म्हणते आपला जो मुलगा आहे तो पागल झालेला आहे, हे की नाही, पागल झालेला आहे, त्याला आता दोरीने बांधून ठेवा म्हणतात, दोरीने. आणि ते आपल्या यांना बोलतात, कुणाला, आपल्या पतीला म्हणतात. तर आता या ठिकाणी जे आहे की हे जे एक मिनिट जरा, तर त्याच्या ठिकाणी तर नंतर काय होतं की हे जे याच्यानंतर रघुनाथदास गोस्वामी हे जेव्हा सगळं ऐकलेलं असतं त्याच्यानंतर कुणाकडून, चैतन्य महाप्रभूकडून त्यांना बिलकुल इंटरेस्ट गेलेला असतो. कशाचा? हरिदास ठाकूरांना भेटल्यानंतर त्यांचं भौतिक जगाच्या प्रती आकर्षण निघून गेलेलं असतं. आणि त्याच्यानंतर त्यांची भेट कुठे होते? चैतन्य महाप्रभूसोबत शांतीपूरमध्ये होते. आणि ते पूर्णतः आपलं काय विसरून गेले, आपली जी म्हणजे भौतिक जगाचं जे आकर्षण ते पूर्णतः विसरून गेले. त्यांना कोणतीच आसक्ती राहिली नाही बिलकुल. आणि त्यांचं एकच ध्येय होतं, मला चैतन्य महाप्रभूला जाऊन भेटायचं. सारखं ते ध्यान कुणाचं करायचं? चैतन्य महाप्रभूचं करायचं. आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न त्यांचं हे करण्यासाठी, त्यांना अडकून ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. फार सुंदर अशा मुलीशी लग्न लावून दिलं, सर्व गुण संपन्न, 36 गुण होते पूर्ण. तर अशा प्रकारे लग्न लावून दिलं. तर तेव्हा त्याचे वडील म्हणतात, ते वडील ते हे करतो मी तुम्हाला, तर या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, इंद्र सम ऐश्वर्य स्त्री अप्सरा सम ए सब बांधिते नारी लेक यार मना. तर ते म्हणतात की मी माझ्या पुत्राला, आपल्या मुलांना इंद्रासारखं ऐश्वर्य दिले आपण. कशाचं? इंद्र ऐश्वर्य, एवढा मोठा राजवाडा आहे, नंतर त्यांच्या हाताखाली कितीतरी हजारो हे आहेत, सेवक आहेत, सैनिक आहेत त्यांच्या घरामध्ये. सैनिक ठेवणे काही मामूली गोष्ट नाही आहे. आज समजा आपल्याला जर गार्ड पाहिजे असेल गव्हर्नमेंटकडून, तर आपल्याला त्यांना सॅलरी द्यावी लागते. गव्हर्नमेंट देत नाही, सॅलरी आपल्याला द्यावी लागते. आता जेव्हा मोतीलाल नेहरू आहे ना, मोतीलाल नेहरूकडे एक गार्ड होता अमेरिकेचा. तर तो गार्डला त्यांनी ठेवलं होतं. आणि त्यांच्याकडे त्यांचे म्हटलं जातं, नेहरूजींना काय ते कपडे इस्त्री करून कुठून, पॅरिसवरून कुठून तरी यायचे असं ऐकलं, बरोबर आहे ना? लंडन पॅरिस तिकडून यायचे, त्यांना कपडे धुतलेले, इस्त्री बिस्त्री करून आलेले. तर अशा प्रकारे तिकडून यायचं. आणि सिक्युरिटी गार्ड किंवा कुठला गार्ड आहे तो अमेरिकेचा गार्ड आहे, तर त्यासाठी डॉलरमध्ये सॅलरी देत होते. पण जेव्हा प्रभुपाद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी प्रचार केला आणि त्यांनी शेकडो जे शिष्य आहेत कुठून, अमेरिकेवरनं, एकदम हट्टे-कट्टे, एकदम मोठे मोठे तगडे असे. तर असे जेव्हा त्यांच्यासोबत आले तर प्रभुपाद म्हणत होते की मोतीलाल नेहरूकडे एवढे एक सिक्युरिटी गार्ड आहे, तो कुठला, अमेरिकेचा, आणि ते त्याला किती देतात? डॉलरमध्ये हे देतात, सॅलरी देतात. बघा माझ्याकडे किती सेवक आहेत, शेकडो सेवक आहेत, आणि यांना मी 1 रुपयासुद्धा देत नाही. काय? 1 सुद्धा रुपये देत नाही यांना. तर हे माझ्याकडे, आणि हे 1 रुपये मला ते उत्सुकतेने सेवा करण्यासाठी, मला आज्ञा देण्यासाठी सांगतात. मग या ठिकाणी जगामध्ये सेवक बनणे महागात आहे की नाही? ॲक्च्युली पाहिलं तर सेवकला पैसे द्यावे लागतात. सेवक बनणं सोपं नाही, म्हणजे हे नाही, काय म्हणतात त्याला, सॅलरी द्यावी लागते. पण या ठिकाणी गोवर्धन मजुमदारच्या ठिकाणी एवढे सेवक होते, सिक्युरिटी गार्ड होते, आणि असे अब्जोपती गोवर्धन मजुमदार आणि रघुनाथदास गोस्वामीची फॅमिली आहे त्यांच्याकडे, हे असून सुद्धा, आणि एवढं ऐश्वर्य होतं त्यांच्याकडे. आपल्या घरामध्ये एखाद तरी नोकर आहे का बघा, है ना? आपण ड्रायव्हर ठेवायचा सुद्धा विचार करावा लागतो. कार घेतली पण ड्रायव्हर गाडीच नाही, आपल्या ड्रायव्हरच ठेवलं तर त्याला सॅलरी द्यावी लागते ना. गाडी घ्यायला घेऊ शकतो आपण, ठीक आहे, पण त्याला ड्रायव्हर ठेवायचं म्हटलं तर आपल्याला 10,000 रुपये 15,000 रुपये त्याला कमीत कमी द्यावे लागतात. म्हणून गाडी घेणंसुद्धा विचार करावा व्यक्तीने, आहे की नाही? पण मग या ठिकाणी ते काय म्हणतात, इंद्रासारखं मी ऐश्वर्याला दिलं, आणि अप्सरेपेक्षाही सुंदर अशी पत्नी त्यानं मुलीशी लग्न करून दिलं. आता एवढं सगळं केलं कशासाठी? त्याच्या मनाला बांधण्यासाठी, कुठे? या घरामध्ये आणि संसारामध्ये अडकवण्यासाठी.
आता कोणती दोरी बांधू म्हणतात, कोणती दोरी घेऊन बांधायची त्यांना. तर अशा प्रकारे ये सब बांधिते नारी लेक यार मन, त्यांचं मन बांधण्यासाठी मी सगळं काही केलं. पण म्हणतात पुढचा श्लोक, आता हे फार महत्त्वाचं आहे. चैतन्य चंद्रे र कृपा हयाचे इहारे, चैतन्य चंद्रे र कृपा हयाचे इहारे, चैतन्य चंद्रेर बातुल के राखीते पारे, चैतन्य चंद्रेर बातुल के राखीते पारे. तर ते म्हणतात की चैतन्य महाप्रभूची विशेष कृपा झाली आहे. कुणावर? रघुनाथदास गोस्वामीवर. आणि जो चैतन्य चंद्राच्या प्रती पागल झालेला आहे त्याला कोण हे करू शकतं? कोण राखी ते पारे? त्याला आपल्या घरामध्ये कोण ठेवणार आहे? त्याला तो मुक्तच झालेलं पाहिजे. तर अशा प्रकारे तर या ठिकाणी म्हटले चैतन्य चंद्रेर बातुल. बातुल म्हणजे काय? जो पागल आहे. पण कोणता पागल? हे बाहेरचे पागल नाही, कृष्णासाठी जो पागल आहे त्याला बातुल म्हणतात. तर अशा प्रकारे नंतर त्या ठिकाणी आता पुढचं जे आहे ते आपण नंतर पाहूया. कारण हे मी जे पॉवर पॉईंट वगैरे आहे ना, आत्ता फक्त मागच्या किती अर्ध्या एक तासामध्ये बनवलं आहे मी. तर त्याला आणि वेळ नव्हता ॲक्च्युली, तरी पण मी प्रयत्न करत होतो की कसं लोकांच्या समोर हे करायचं. तर या ठिकाणी जे आहे तर त्याच्यानंतर हे जे रघुनाथदास गोस्वामी आहेत, तर हे रघुनाथदास गोस्वामी ना समजतं की नित्यानंद प्रभू आलेले आहेत. कुठे? पाणीहाटीमध्ये. तर नित्यानंद प्रभू आलेले आहेत. तर त्यामुळे तर ते म्हणतात की चला आपण त्यांना भेटायला जाऊया. आणि भेटायला त्यांना नित्यानंद प्रभूसोबत बरेचसे त्यांचे अंतरंग पार्षद असतात. त्यांच्यासोबत अंतरंग पार्षद वगैरे सगळेजण त्यांच्यासोबत आलेले असतात. तर ते म्हणतात की मी त्यांना भेटायला जातो. पण त्यांना भेटायचं असेल, आता ते एवढे बंधनामध्ये होते कारण सारखे पळून जात होते. कोण? रघुनाथदास गोस्वामी. तर त्यामुळे यांना प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यायची आवश्यकता पडायची. आता आपण मोठे झालो तर आपण परवानगी घेत नाही, आहे की नाही? आपण वडिलांची परवानगी घेतो का नाही? आपण बिंदास मोकाटपणे जातो, मोकाटपणे फिरून येतो बाहेर. तर केव्हा होतं हे? जेव्हा मुलाचे पाय हे वडिलांच्या चपलीच्या साईज एवढे होतात, तर तेव्हा ते काय करतं? परमिशन घ्यायचं सोडून देतो. मग आता या ठिकाणी हे जे पण रघुनाथदास गोस्वामी आपल्या वडिलांची परमिशन घ्यायची, परवानगी घ्यायची की मला नित्यानंद प्रभूला भेटायला जायचं. तर नित्यानंद प्रभू त्यांनी म्हणतात ठीक आहे तू जाऊ शकतोस, पण तुझ्यासोबत आम्ही सिक्युरिटी गार्ड पाठवणार, तुझ्यासोबत आम्ही सैनिक पाठवणार, जेणेकरून तू कुठे पळून नाही जाणार. आणि अशा प्रकारे जे नित्यानंद प्रभू आहेत तर ते नित्यानंद प्रभूला भेटण्यासाठी हे जातात पुढे. आणि त्याच्यानंतर आता परत मी ह्याच्यामध्ये दाखवतो. तर या ठिकाणी पाणीहाटी ग्रामे पाहिला प्रभुर दर्शन, कीर्तनीया सेवक अंगे आर बहुजन. तर या ठिकाणी पाणीहाटी गावामध्ये रघुनाथदास गोस्वामी आलेले आहेत. ते त्यांची भेट कुणाशी? नित्यानंद प्रभूशी होते. आणि त्यांच्यासोबत कोण आहेत? सगळे कीर्तन करणारे त्यांचे पार्षद आणि सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे कुठे आहे? पाणीहाटी गाव हे गंगा नदीच्या किनारी. तर गंगा तीरे वृक्ष मुले पिंडार उपरे, वसिया छिनीन कोटी सूर्योदय करे. तर या ठिकाणी गंगाच्या किनाऱ्यावर जे आहेत वृक्षमुले, कोणता वृक्ष आहे त्या ठिकाणी? वटवृक्ष आहे. तर वटवृक्षाच्या खालती एका शिलेवर बसलेले होते. कोण? नित्यानंद प्रभू. आणि ते नित्यानंद प्रभू कसे? कोटी सूर्योदय प्रमाणे ते चमकत होते, म्हणजे त्यांचं तेज येत होतं कोटी सूर्याप्रमाणे. तर ते याच्यामध्ये असेल फोटो कुठे गेले की? ठीक आहे. तर या ठिकाणी ते
मग आता रघुनाथदास गोस्वामी जेव्हा नित्यानंद आलेत आणि ते भेटण्यासाठी जातात, पण काय होतं, त्यांना भेटण्यासाठी जातं पण दूरवरच असतात. दूरवर भेटून त्यांची इच्छा असते, तेव्हा त्यांचे जे सेवक आहेत रघुनाथदास आपलं नित्यानंद प्रभूचे जे हे आहेत पार्षद आहेत, ते म्हणतात की रघुनाथ आलेला आहे, रघुनाथ, तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. रघुनाथदास गोस्वामी, ते रघुनाथदास गोस्वामी म्हटले नाही त्यावेळेस, रघुनाथ त्यांना भेटायचं, कारण ते गोस्वामी त्यावेळेस पदवी आली नव्हते. मग त्यावेळेस ते म्हणतात की रघुनाथदास गोस्वामी तुम्हाला नमस्कार करत आहे. दंडवत हैयासे पडिला कत दुरे, सेवक कहे रघुनाथ दंडवत करे. आणि नित्यानंद प्रभू ना ते त्यांचे सेवक म्हणतात की हे रघुनाथ तुम्हाला दंडवत करत आहे. तर आता काय होतं की ते एवढे दूरवर असतात, कारण त्यांना वाटतं की मी या व्यक्ती म्हणजे नित्यानंद प्रभूला कसं भेटू. ते स्वतःला नम्रतेच्या पोटी म्हणजे नम्रता वश ते बिलकुल त्यांच्या समोर जाण्याची इच्छा होत नसते, आणि ते दूरूनच उभारलेले असतात. आणि त्यावेळेस आता बघा, शुनी प्रभू कहे चोरा दिली दर्शन, आय आय आजी तुम तोर करी मुदंडन. तर त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू म्हणतात, अरे तू चोर आहेस, तुम्ही चोर आहात. काय आहे, तुम्ही चोर आहात. कारण जेव्हा कोणती एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काय ते चोराच्या मनात काय असतं, चांदणे. मी ऐकलं होतं चोराच्या मनात पोलीस स्टेशन. हां, कारण चोराच्या मनात पोलीस स्टेशन असं ऐकलं, कारण तो सारखा पोलीस स्टेशनचा विचार करतो की मला पोलीस येऊन पकडतील म्हणून. मग चोराच्या मनात काय म्हणजे जसं चोर जो असतो, जर एखादी चोरी करत असेल तर ते काय करतो, तो समोर येण्यासाठी घाबरतो. तर ते म्हणतात तुम्ही चोरासारखं मला माझ्यासमोर येत आहे, तर त्यामुळे तुम्ही चोर आहात चोर काय. आणि तुम्ही मला आता इथे आलेले आहात, तुम्ही या आय आता तुम्ही या इकडे, मी तुम्हाला आता दंड देणार. चोराला काय दिलं जातं, दंड दिला जातो. तर अशा प्रकारे आय आजी तोर करी मू दंडन, मी तुम्हाला आता दंड देणार आहे. तर कोणतं दंड आहे ते बघा. प्रभु बोलाय ते हो निकटे ना करे गमन, आकर्षिया तार माथे प्रभु धरिला चरण. तर या ठिकाणी प्रभुपाद आपलं प्रभू जे आहेत नित्यानंद प्रभू त्यांना बोलवतात, पण रघुनाथदास गोस्वामी त्यांच्या जवळ जात नाहीत. मग नित्यानंद प्रभू जबरदस्तीने त्यांना पकडून आणतात आणि आपल्या चरणापाशी. ते फोटो हे झाले माझे थोडेसे इकडे तिकडे गेले. तर त्यांना हे करतात, खालती हे करतात आणि हे दंडवत प्रणाम करतात आणि त्यांच्या डोक्यावर स्वतःचा पाय ठेवून टाकतात. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभू त्यांच्या विशेष कृपा देतात, आपल्या चरण कमळ त्यांच्या डोक्यावर ठेवून. तर आता तुम्ही म्हणाल अरे डोक्यावर पाय ठेवणे काही योग्य आहे की नाही, डोक्यावर पाय ठेवणे. पण जो भक्त असतो, ज्याच्यामध्ये भक्तीचे गुण आहेत, त्याच्यामध्ये हे वाटतं की मला तुम्ही ते याचं पण संत तुकारामाचं पण एक भजन आहे बघा, त्याच्यामध्ये कुणाला आठवत असेल तर सांगू शकता. त्याच्यामध्ये म्हणतात की चरणाची धूळ घेतात सगळेजण, है ना. ते आता माझ्या एक्झॅक्टली लक्षात येणं गेलं, पण त्याच्यामध्ये म्हणतात की सगळे जे फार मस्त भजन आहे, तर त्याच्यामध्ये म्हणतात सगळेजण आपापल्या कुणाची भक्तांच्या चरणाची धूळ घेतात आणि आपल्या डोक्यावर लावतात. नाही, अजून एक अभंग आहे, अभंग ते माझ्या लक्षात नाही, खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं, खूप महिन्यापूर्वी. तर त्या ठिकाणी ते म्हणतात की भक्तांची जी चरण आहे, भक्तांचा जर पाय जरी आपल्या डोक्यावर लागला तर समजायचं आपण काय आहे, सौभाग्यशाली आहोत. तर कधी कधी भक्तामध्ये मजाक होते, काय की त्याच्या चरणाची धूळ घ्यायची म्हणून. तर असं करत करत आमच्या गिरगाव चौपाटीच्या मंदिरामध्ये ते गुरुपूजा होत होती. तर त्यावेळेस असं वाटत एक दुसरे भक्तांच्या चरणाची धूळ घ्यायला गेले. तर असं धूळ घ्यायला गेले की एकाचा पायच फ्रॅक्चर झाला काय. तर एकाचं ते आहेत कुमार गौरंग, तर त्यांच्या पायाची काय ते धूळ घ्यायला गेले पण त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. तर असं घेऊ नये धूळ की दुसऱ्याचे पाय हाडं वगैरे तुटावे. तर त्यामुळे धूळ घ्यायचीच असेल तर परमिशनने घ्यावी, ठीक आहे ना, परमिशनने आणि अनुमती. जसं नारद मुनी आहेत, भक्तिवेदांचं काय करतात, परमिशन घेऊन त्यांचं उच्छिष्ट घेतात. तशाच प्रकारे जर भक्तांच्या चरणाची धूळ घ्यायची असेल तर थोडंसं जरा आपल्या शिष्टाचाराचं पालन करून केलेल्यावर.
तर या ठिकाणी ते म्हणतात की आता जे नित्यानंद प्रभू आहेत ते चरण कुठे ठेवतात? रघुनाथ दास गोस्वामी, त्यांना विशेष कृपा मिळते. तर आता फोटो सापडला. तर या ठिकाणी जे नित्यानंद प्रभू आहेत आणि त्या ठिकाणी जे झोपलेले आहेत ते जे लोटांगण घालत आहेत, तर ते कोण आहेत? रघुनाथ दास गोस्वामी. आणि नित्यानंद प्रभू एका वटवृक्षाच्या त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि बाजूला गंगा नदी आहे, पलीकडे त्या साईडला गंगा नदी आहे. आणि या ठिकाणी बसून सगळे सगळे त्यांचे पार्षद आहेत, अंतरंग पार्षद आहेत, क्लोज पार्षद आहेत त्यांचे, आणि नित्यानंद प्रभू विशेष कृपा देतात त्यांना, रघुनाथ दास गोस्वामीला चरण ठेवून. आणि त्याच्यानंतर कौतुकी नित्यानंद सहजे दयामय, कौतुकी नित्यानंद सहजे दयामय, रघुनाथे कहे किछु हया सदै. तर कौतुकी नित्यानंद, कौतुकी म्हणजे काय? ज्याचं गुणगान केलं जातं, जे किंवा दुसरा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे जॉली आहेत. जॉली म्हणजे विनोदी स्वभावाचे. तर आध्यात्मिक जीवन हे सगळं विनोदी स्वभावाने असतं, एकदम विनोद, सगळे आनंदित असतात. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये आनंद असतो. तर हे जे नित्यानंद प्रभू अत्यंत काय, ते सहजे दयामय, ते सहज कृपा करणारे आहेत, सहज दया करणारे आहेत. आणि त्याच्यामुळे नंतर काय म्हणतात, आणि त्याच्यामुळे ते कृपावश ते रघुनाथला बोलतात. काय म्हणतात? निकटे ना आईश चोरा भाग दुरे दुरे, आजी लाग पायाची तंडी मू तो मारे. तर तुम्ही जवळ येत नाहीये, चोरासारखे दूर दूर पळताय. तर आणि माझे काय म्हणतात त्यांना, आजी लाग पाय, म्हणजे माझे जे पाय लागतायत तुम्ही, आम्ही तुम्हाला आज काय करतोय? दंड देणार आहे आज. आणि हेच दंड उत्सवामध्ये रूपांतरित होतं. जगामध्ये अशी शिक्षा आहे जी शिक्षा उत्सवामध्ये रूपांतरित होतं. कोणाला जर शिक्षा दिली तर आपण त्याला ते दुःखी होतात व्यक्ती. पण या ठिकाणी जी शिक्षा देत आहेत नित्यानंद प्रभू, हे शिक्षा एका उत्सवामध्ये रूपांतरित होतं. कसे आहे ते? दधी चिडा भक्षण कराय मोरगणे, दधी चिडा भक्षण कराह मोरगणे, शुनी आनंदित हैल रघुनाथ मने. तर ते म्हणतात की तुम्हाला आता काय करायचं आहे? एक उत्सव मनवायचा. तुम्ही सगळ्यांना दही, आणि आता हे बेंगोली शब्द चिवडा म्हणजे आपला इकडचा चिवडा नाही, चुरमुऱ्याचा. हा ठीक आहे, जनरली आम्ही सुद्धा पहिल्यांदा ऐकलं होतं चिवडा हे क्या आहे चिवडा. तर काही शब्द असतात, आपली जी इस्कॉनची जी संस्कृती बंगालकडून आलेली असल्यामुळे तर आपल्याला काही शब्द असे हे असतात. तर चिवडाचा अर्थ काय आहे की जे पोहे असतात, त्या पोहेला चिडा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे चिडा असतात. एक जे आहे दुधामध्ये भिजून, आणि दुसरं जे असतं ते दहीमध्ये भिजून. ठीक आहे, इथे पण ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला कोणता आनंद घ्यायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तर तुम्ही उत्सव मनवायचा आहे. तुम्ही ते म्हणतात मी तुम्हाला दंड देणार आहे की तुम्ही सगळ्यांना, जे माझे पार्षद आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला काय करायचं आहे? चिडा दही खाऊ घालायचं आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, अवघड नाही. आणि मुजुमदार जे आहेत, अब्जोपती आहेत, त्यांना काय कमी आहेत? जे पूर्ण नदिया तिकडचे जे ब्राह्मण आहेत त्या सगळ्यांचं पोट पूर्ण आयुष्यभराचं निर्वाहाची जबाबदारी यांच्या खानदानावर आहे. आणि हे असून सुद्धा त्यांना ही काही छोटी गोष्ट आहे ॲक्च्युली पाहिलं तर, पण तरी दंड देत आहेत कोण? नित्यानंद प्रभू. आणि ते एकदम आनंदित होतात. आणि त्याच्यानंतर काय होतं? हे जे मग 2 पार्ट केले जातात. काय केले जातात? 2 पार्ट. हे जे गोवर्धन मुजुमदार जे आहेत, तर गोवर्धन मुजुमदारचे जे पुत्र आहेत, जस्ट मिनिट, तर त्यांना ही जी शिक्षा दिलेली आहे ती एक आनंदाची शिक्षा आहे, आनंदाची. आणि यानंतर ते काय करतात? रघुनाथदास गोस्वामी ते पहिल्यांदा जे पोहे असतात ते दुधामध्ये भिजवतात, आणि दुधामध्ये भिजवून त्याच्यानंतर ते काय करतात? त्याच्यातलं अर्ध काढतात, आणि अर्ध काढून ते कशामध्ये टाकतात? जे मिल्क असतं ना, उकळलेलं दूध गाढं केलेलं असतं त्याच्यामध्ये टाकतात पोहे. त्याच्यामध्ये
केळी असतात ते टाकतात. त्याच्यानंतर ते हे असतात ना सॅफ्रॉनला काय म्हणतो आपण, केशर, तर केशर वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. ते झालं एक दूध चिडा झाला. आणि दुसरा जे दही चिडा असतो त्याच्यामध्ये दही असतं, त्याच्यामध्ये सुद्धा केळी वगैरे टाकतात. आणि अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या प्रकारचे दूध चिडा आणि दही चिडा. आमच्या वाड्यामध्ये आता मँगो चिडा आहे. कुठे मँगो दही चिडा, मँगो दूध चिडा चालू आहे तिकडे. तर त्याच्यामध्ये मँगो टाकलेले आहेत अजून, म्हणजे बनानाच्या ऐवजी मँगो टाकले, कारण मँगो सीझन आहे. तर तिकडे केशर आंबा टाकलेला आहे. जसं ते त्यांनी केसर म्हटलं, तिकडे केशर आंबा टाकलेला आहे. तर असा स्वादिष्ट बनवला जातो वाड्यामध्ये. तर त्या ठिकाणी ते काय करतात, अर्ध जे आहे ते दही चिडा असतो, अर्ध जे असतं दूध चिडा असतो. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं दूध चिड्यामध्ये कपूर टाकतात, तूप वगैरे असतं त्याच्यामध्ये, आणि अशा प्रकारे बनवतात. आणि त्याच्यानंतर 2 पार्ट बनवतात. आपल्याकडे 2 वाट्या असतात, 2 स्वीट असतील तर 2 स्वीटला पण 2 वाट्या करतो. एकामध्ये गुलाबजामुन आहे, दुसऱ्यामध्ये रसगुल्ला आहे, तर 2 वाट्या. तसंच 2 पॉट बनवले त्यांनी, प्रत्येकाला 2-2 मटके. तर एकामध्ये दूध चिडा आणि दुसऱ्याच्यामध्ये दही चिडा. तर अशा प्रकारे त्यांनी हे केलं. मग हे नित्यानंद प्रभूच्या याच्यासाठी होतं, कुणासाठी, पार्षदासाठी. पण बऱ्याच लोकांना समजलं आणि यांना सुद्धा म्हटलं की अरे सगळेजण येणारच आहेत, आज मेजवानी आहे कुणाच्या घरी, रघुनाथदास गोस्वामी मेजवानी देत आहे. तर सगळ्याच गावचे जेवढे लोक असतात ते सगळे लोक त्या ठिकाणी येऊ लागले. आणि ते येऊन त्यांना सुद्धा पॉट देत होते, त्यांना जे बर्तन होते ते मटके होते ते देत होते. मग आता याच्यामध्ये हे पुढचे जे श्लोक आहेत, हां, तर या ठिकाणी काय म्हणतात, आता हे झालं, शिक्षा दिली त्यांना. आता बघा, दुई दुई मुतकुंडिका सबार आगे दिलं, एकी दुग्ध चिडा आरे दधी चिडा कैलं. तर मुतकुंडिका म्हणजे काय, मटके, त्याला मुतकुंडिका म्हणतात. तर हे मटके जे आहेत त्यांनी सगळ्यांना दिलं, 2-2 मटके. एकामध्ये दुग्ध चिडा, दुसऱ्यामध्ये दही चिडा. एक एक जनारे दुई दुई होलना दिलं, दधी चिडा दुग्ध चिडा दुईते भिजायलं. आता कोणी जरी ते पहिल्यांदा जर कोणी आज आला असेल, काय चालू आहे, कोणती भाषा चालू आहे इकडे, काय शिकवलं जातं, कोणती कोड लँग्वेज आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, प्रत्येकाला ते पोहे वगैरे भिजवून प्रत्येकाला काय दिलं, 2-2 मटके दिले प्रत्येकाच्या हातामध्ये. जे कोणी आलं सगळ्यांना दिलं. आणि सगळ्यांना माहीत होतं, जसं ते म्हणतात ना की भजनाला आठ आणि भोजनाला 60. तर जिकडे जेवण मिळतं तिकडे सगळे लोक पळतात, बरोबर आहे ना. तर जे मारवाडी सोसायटी, मारवाडी समाज, त्याच्यामध्ये एक न्योता पद्धत असते. न्योता कसली पद्धत असते, न्योता म्हणजे काय की एकदम क्लोज जर असेल, कुणाला लग्नाचं आमंत्रण द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यावर न्योता असतात. न्योता हिंदीमध्ये न्योता म्हणतात. बऱ्याच लोकांना माहीत असतं, कुणाला माहीत नसतं. न्योता म्हणजे काय, एक न्योता म्हणजे एकच व्यक्ती येणार तुमच्या घराचा, काय तुमच्या घराचा एकच व्यक्ती येणार. 2 न्योता म्हणजे दोघे जणच येणार. 3 आणि अशा प्रकारचे न्योता पद्धत असते. तर त्याच्यामुळे काय होतं, कोणी घुसत नाही मध्ये, काय कोणी. आता बाकीचे कोणी असं घुसतात, म्हणतात मैं इधर का हूँ, त्यांना म्हणणार मैं उधर का हूँ. तर अशा प्रकारचे पण म्हणणारे असतात. मग हे जे न्योता पद्धती असते त्याच्यामध्ये काय असतं, एकदम क्लोज जर असेल, जवळचं असेल एकदम, तर त्याला 4 न्योता असतात. 4 न्योता म्हणजे 4 लोक कमीत कमी येऊ शकतात तुमच्या घरचे. नंतर थोडंसं दूरचं असेल तर त्याला काय म्हणतात, तुमचे 2 येऊ शकतात, थोडंसं दूरचं असेल. आणि फारच लांबचं असेल तर त्याला 1 म्हणतात. अशा प्रकारे सिस्टमॅटिक असतं ते. तर हे न्योता पद्धत असते. पण आता जगामध्ये दुसरीकडे सिस्टम काय, लग्न म्हटलं की सगळे पळा, तर असं असतं. त्यामुळे समोरचा व्यक्ती असतो त्याला किती मॅनेज करणं हे समजत नसतं. किती लोक येणार आहेत, तो विचार करतो 700 लोक येतील, पण त्या ठिकाणी 1,500 आले तर प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे पण आता या ठिकाणी जे सगळ्यांना माहीत आहे, आणि त्यावेळेस पूर्ण भरमसाठ असं बनवलेलं होतं. कोणी, आपल्या यांनी, रघुनाथदास गोस्वामीने. मग त्यांनी सगळ्यांना, आणि जे कोणी आलं त्यांना
उभारायला सुद्धा जिथे मोठे मोठे कट्टे असतात ना, कट्टे गावामध्ये असे कट्टे असतात पूर्वीच्या ह्याच्यामध्ये, तर कट्टे होते, तर त्या कट्ट्यावर उभारून ते उभारायचे नित्यानंद प्रभूला बघण्यासाठी आणि वगैरे. असं एवढं मोठं फेस्टिवल आहे. आणि त्याच्यानंतर मग ते सुद्धा कट्टे भरून गेले. मग दुसरे लोक आले, ते सुद्धा उभारू लागले, सगळी जागा पॅक. त्याच्यानंतर मग जे नदीचं किनार असतो त्या ठिकाणी पण सगळे लोक आले, तिथे पण उभारले आणि त्यांना सगळ्यांना मटके दिले. प्रत्येकाला मटक्यामध्ये 2-2 मटके देण्यात आले. बघा मॅनेजमेंट किती मोठं लागेल, आहे की नाही. तर या ठिकाणी बघा, तर जे कोणी काही ब्राह्मण जे आले त्यांना जिथे कुठे स्थान मिळालं नाही, तर त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, कोण कोण विप्र उपरे स्थान ना पाया, दोई होलनाय चिडा भिजाय गंगा तीरे गिया. तर ज्या ज्या ब्राह्मणाला जे काही लोक आले त्यांना कुठे पण असं स्थान भेटलं नाही, कुठे वरती असं कट्ट्यावर, तर ते काय करू लागले, गंगाच्या किनारी गेले. गंगा तीरे गिया, गिया म्हणजे जाणे. त्याच्यानंतर तीरे स्थान ना पाया आर तीरे स्थान ना पाया आर कत जन, जले नामी दधी चिडा करय भक्षण. मग ज्यांना गंगाच्या किनाऱ्यावर स्थान भेटलं नाही ते कुठे गेले, पाण्यामध्ये गेले. कुठे, पाण्यामध्ये. बघा किती उत्सुकता आहे. तर या ठिकाणी ॲक्च्युली फक्त याची उत्सुकता नव्हती त्यांना जे नित्यानंद प्रभू आलेले आहेत त्याची उत्सुकता होती, आहे की नाही. मग या ठिकाणी ते म्हणतात कुठे जातात, नदीमध्ये प्रवेश करतात पुढे, आणि तिथे उभारून काय चिवडा खाऊ लागले, ते चिडा खाऊ लागले. नंतर केह उपरे केह तले केह गंगा तीरे, विष जन 3 ठाई परिवेशन करे. मग कोणी कोणी लोक किनाऱ्यावर होते, कोणी पाण्याच्या तळामध्ये गेले तिकडे, म्हणजे एवढी ती गंगा नदी आहे त्याच्या पाण्यामध्ये गेले मध्ये. आणि नंतर सगळ्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी भरपूर असे जे पार्षद होते, रघुनाथ दास गोस्वामीचे जे कोणी सेवक होते, सगळेजण मॅनेजमेंट करत आहेत, हे करत आहेत, ठाई परिवेशन करे, त्यांना सगळ्यांना देण्यासाठी. आता बघा पुढे, आता हे झालं याच्यापर्यंत. याच्या पुढचं जे आहे ते मी नंतर सांगतो. तर फार मजेशीर आहे, चांगलं वाटतं ऐकायला. तर याच्यानंतर काय होतं की बरेचसे लोक सगळीकडून आले, सगळीकडून येऊन सगळ्यांना चिडा दही भेटलं, सगळेजण आनंदित झाले. त्याच्यानंतर हे जे त्याच्यानंतर कोण आले होते, राघव पंडित आले होते. राघव पंडित, हे जे राघव पंडित आहेत ते आले होते. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे, त्यांनी आणि त्यांची बहीण दमयामी म्हणून, या दोघांनी मिळून चांगलं भोजन बनवलं होतं. कुणासाठी, नित्यानंद प्रभूसाठी. आता भोजन त्यांच्यासाठी बनवलं, पण नित्यानंद प्रभू कुठे आले, बाहेर आले. आता समजा तुमच्या घरामध्ये कोणी बनवून ठेवलं आहे तुम्ही एखाद्या गेस्टसाठी, गेस्ट कुठेतरी बाहेर गेलं आणि कुठेतरी बाहेर भोजन करत आहे. तर तशाच प्रकारे नित्यानंद प्रभू जे आहेत यांच्या राघव पंडितच्या घरी थांबले होते आणि त्या ठिकाणी येऊन ते बाहेर निघाले आणि नंतर इकडे त्यांनी ऑर्डर दिली कुणाला, रघुनाथदास गोस्वामीला. आणि त्याच्यानंतर इकडे त्यांचं चालू झालं. मग राघव पंडित आले, त्यांनी सगळं भोजन वगैरे घेऊन आलं आणि ते म्हणतात की नित्यानंद प्रभू, मी तुमच्यासाठी तिकडे बनवून ठेवलं एवढं काय ते म्हणतात मेहनत वगैरे करून, आणि तुम्ही इकडे आलेला आहे, तुम्ही दही चिडात, तर तिकडचं सगळं उष्ट होऊन जाईल, तिकडचं सगळं काय म्हणतात त्याला शिळं होऊन जाईल. तर अशा प्रकारे ते म्हणतात. मग त्यावेळेस ते म्हणतात की मी जे आहे तुमचा जो भोजन आहे ते रात्री करतो, तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा. काय फ्रीजमध्ये ठेवा, आणि मी दिवसा जे आहे ते मी इकडचं भोजन करतो. तर अशा प्रकारे ते म्हणतात. आणि ते म्हणतात की मी काय आहे, ग्वाल आहे. मी ते पण दाखवतो याच्यामध्ये. एक मिनिट, जस्ट मिनिट. तर या ठिकाणी आता हे शब्द थोडे जोड शब्द आहेत. निसकडी नाना मत प्रसाद अनिल, प्रभु रे आगे दिया भक्त गणे बाटी दिला. तर हे जे कोण आहेत, राघव पंडित यांनी वेगळ्या प्रकारचे भोजन, कशामध्ये, सकडी म्हणजे काय, तूप,
जे काही भोजन तुपामध्ये उकळलेलं असतं, तुपामध्ये जे बनवलं असतं त्याला सकडी म्हटलं जातं, निसकडी. तर घीमध्ये बनवलेलं. तर प्रभुपाद म्हणतात आपलं प्रत्येक भोजन कशामध्ये बनवायला पाहिजे? तुपामध्ये बनवायला पाहिजे. प्रत्येक भोजन काही कसं ना, मग पुऱ्या जरी तळायच्या असतील आपण तेलामध्ये तळतो. तर प्रभुपाद म्हणतात प्रत्येक गोष्ट, आता घी तेवढ्या मुबलक बघा, आपल्या कर्माचे फळ आपणच भोगतो. आपल्याला गाय पाळायची नाही आहे, बरोबर आहे ना? आपल्याला गाय पाळायची नाही आहे, पण आपल्याला तूप येणार का? नाही येणार. तर अशा प्रकारे सगळे लोकांनी काय केलं? गायी रस्त्यावर सोडून दिल्या. मग आपल्याला तूप भेटणार आहे का? नाही भेटणार. तर आता आपण म्हणतो की अरे मला ओरिजिनल तूप पाहिजे, ओरिजिनल तूप पाहिजे. आता ओरिजिनल तुपची किंमत किती आहे? 2,500 रुपये किलो आहे. नाही, ते तुमचं मार्केटचं असेल ती गोष्ट आहे. पण ओरिजिनल खरं हाताने मंथन केले जर तूप जर बघितलं तर 2,500 ते 3,000 रुपये किलो आहे. तर प्रभुपाद म्हणतात की आपण जे काही भोजन बनवतो, प्रत्येक भोजनाचा प्रत्येक आयटम हा तुपामध्येच बनवायला पाहिजे. तर एकाने प्रश्न विचारला, मग तेल काय करायचं? प्रभुपाद म्हणतात मालिश करायची. काय करायचं? मालिश करायची. तर म्हणजे एक स्टँडर्ड होतं. समोसे सुद्धा जर तळायचे असतील तर तुपामध्ये तळायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक आयटम हा तुपामध्ये असायला पाहिजे. तर त्या काळामध्ये जे काही आयटम बनवायचे, डालडा प्रकारच नव्हता ना. लातूरमध्ये डालडा फॅक्टरी होती बऱ्याच वर्षापूर्वी. डालडा फॅक्टरी, त्या रेल्वेचं ब्रिटिशांनी इकडे लातूरमध्ये रेल्वे चालू केली होती कशाच तरी डालडा फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी. तर रेल्वे नॅरोगेज होतं पहिलं जुना. तर तो प्रश्न नाही. आता फक्त याच्यामध्ये काय म्हणतात की हे जे राघव पंडित आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तुपाचे बनवलेले भोजन आणले. आता हे आपण वाचूया. निसकडी नाना मत प्रसाद अनिल, प्रभू रे आगे दिया भक्त गणे बाटी दिलं. मग त्यांनी सगळे पक्वान आणले, नित्यानंद प्रभूला देऊन टाकलं त्यांना. आणि नंतर सगळ्या आजूबाजू जे भक्तगण असतात त्यांना सुद्धा देऊन टाकलं. भक्तगणे पाठी दिला. प्रभू रे कहे तोमा लागी भोग लागाईल, तुम्ही हा उत्सव कर घरे प्रसाद राहील. बघा थोडीशी मराठी भाषा आहे की नाही याच्यामध्ये. राहील ना प्रसाद बाहेर तिकडे, असं ते राहील, घरे प्रसाद राहील. काही काही बेंगॉली शब्दामध्ये मराठी भाषा पण आहे, त्यामुळे आपलं जमतंय. कोणासोबत बेंगॉली भाषेसोबत जे चैतन्य असतं त्यांचं थोडं जमेल. एवढं मस्त आहे आणि फार सुंदर असं गोडवा आहे याच्यामध्ये. तर ते म्हणतात मी तुमच्यासाठी तिकडे भोग वगैरे लावलेला आहे आणि सगळं भगवंताला भोग लावून ठेवलेलं आहे आणि तुम्ही इकडे उत्सव मनवताय, तिकडे सगळं काय होईल राहील? भोजन असंच पडून राहील. तर त्याच्यानंतर पुढे प्रभू कहे ए द्रव्य दीने करय भोजन, रात्रे तोमार घरे प्रसाद करीमु भक्षण. तर ते म्हणतात हे जे द्रव्य तुम्ही जे देता ते भोजन बनवलेलं आहे ते काय करणार? रात्री तुमच्या घरी भोजन करू, आत्ता मला हे भक्षण करतो. ठीक आहे, तर आत्ता जे आहे ते मी इकडे करतो, आत्ता हे करू द्या. मग त्यावेळेस नित्यानंद प्रभू म्हणतात की बाबा गोप जाती आम्ही बहु गोप गण संगे, आम्ही सुख पायी येई पुलीन भोजन रंगे. तर गोप जाती आम्ही, गोप जाती म्हणजे आता नित्यानंद हे जे भगवंत आहेत, भगवंत शाश्वत आहे, ते शाश्वत काय आहेत? गोलोक वृंदावनमध्ये राहणार आहेत. मग त्या ठिकाणी काय असते? ग्वालबालाची लीला असते. वृंदावनमध्ये सुद्धा नित्यानंद बलराम यांचं हे गोप होते ते. तर त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही गोप जातीचे आहोत आणि माझे सगळे सोबती कोण आहेत? ते सुद्धा गोपच आहेत, गोपगण संगे. आणि आम्ही सुख पायी येई कुठे? नदीच्या किनाऱ्यावर. म्हणजे पुलीन म्हणजे काय? पुलीन म्हणजे हा बेंगॉली शब्द आहे. पुलीन म्हणजे नदी. नदीच्या किनाऱ्यावर आम्ही काय करतो? या ठिकाणचं जे भोजन आहे ते आनंद देणार आहे, आम्हाला सुख मिळतं याच्यामध्ये. म्हणून वनभोजनला जातो की नाही आपण कधी कधी, वर्षातून एकदा आपली पिकनिक असते. म्हणजे चला कुठेतरी किल्ल्याच्या ठिकाणी जाऊ, कुठेतरी आपण फिरण्यासाठी जाऊ, कारण त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. झाडाखाली जेवण करणे हे सात्विक आहे ॲक्च्युली, है ना. आता लोक घरामध्ये जेवण करतात ती गोष्ट नाही, आता मजबुरी आहे. नंतर राघवे वसाया दुई कुंडी देव यायला, राघव द्विविध चिडा ताते भिजाईला,
तर नित्यानंद प्रभूंनी राघव पंडितला बसवलं, बसा बाबा, आणि त्यांनी दोन्ही पात्र त्यांना दिले आणि त्याच्यामध्ये दोन्ही भिजवलेलं होतं. त्यांनी सुद्धा हे केलं होतं, त्यांना सुद्धा दिलं बरं का राघव पंडितला. नंतर सकल लोके रचिडा पूर्ण यबे हैल, ध्याने तभे प्रभू महाप्रभू रे अनिल. तर प्रत्येकाला जे चिवडा होता, तो चिडा दही ते सगळ्यांना दिला गेला होता. आता त्यावेळेस नित्यानंद प्रभू ध्यान करत आहेत. कुणाचा? चैतन्य महाप्रभूचा. चैतन्य महाप्रभूचं ध्यानामध्ये ते कुणाला आणत आहेत? चैतन्य महाप्रभूला आणत आहेत. आता या ठिकाणी फोटो आहे. तर हे जे चैतन्य महाप्रभू आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत, पण कुणाला दिसत नाहीत. तर आता याच्या पुढे तर नित्यानंद प्रभूंनी आपल्या ध्यानामधून, जसं आपण पाहतो ना, ते ब्राह्मणाने काय केलं होतं? खीर बनवली होती. तशाच प्रकारे या ठिकाणी नित्यानंद प्रभू बसून चैतन्य महाप्रभू आलेले त्याचं ध्यान करत आहेत. तर चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत, पण ते कुणाला दिसतात, कुणाला दिसत नाहीत. महाप्रभू आईला देखी निथाई उठीला, तारे लैया सवार चिडा देखी ते लागिला. मग चैतन्य महाप्रभू जसे आले ते तसे निताई उठीला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे चिडा आणि जे दोन्ही जे आहेत तर दोघांचा आनंद घेतात. कसे घेतात बघा. सकल कुंडीर होलनार चिडा रे के ग्रास, महाप्रभूर मुखे देना करी परिहास. मग त्यांनी काय केलं, ते मटक्यामधलं जे चिडा दही आहे, दूध चिडा आणि दही चिडा, तर ते काय करतात, महाप्रभूच्या तोंडामध्ये हे करतात, काय म्हणतात, घुसडणे, दाबतात. ते योग्य शब्द पाहिजे. खोपणे, कोंबणे परफेक्ट आहे, परफेक्ट. असं दाबतात असं आम्हाला येणं नका म्हणून, आम्ही सगळे हुशार आहोत इकडे. तर या ठिकाणी काय होतं की मग ठोसतात. मग आता इंग्लिशमध्ये ठोसतात, मी थोडं हिंदी फॅमिलियर असल्यामुळे मला ठोसणे आलं असतं. मराठीमध्ये हे काय, कोंबतात. तर ते कोंबतात त्यांच्या तोंडामध्ये, आनंदामध्ये, जबरदस्तीने नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी जे नित्यानंद प्रभू आहेत आणि या ठिकाणी चैतन्य प्रभू आहेत, तर या ठिकाणी काय होतंय, त्यांच्या तोंडामध्ये देतात आणि चैतन्य महाप्रभू सुद्धा घेत आहेत आणि त्यांच्या तोंडामध्ये देतात. तर अशा प्रकारे दोन्ही एक दुसऱ्याशी आदान प्रदान करत आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, काही लोक इकडे तिकडे बघत आहेत. काय आहे, काही लोक इकडे तिकडे बघतात आणि काही जण त्यांना दिसत आहेत. चैतन्य महाप्रभू जे इकडे तिकडे बघणारे असतात, तर ते जे असतात त्यांना दिसत नाही भगवंत. जसं कथेमध्ये इकडे तिकडे बघतो आहे की नाही. मग या ठिकाणी जे आहे, काही जण जे दिसत नाही त्यांना दिसत नाही चैतन्य महाप्रभू. आता रणांगणामध्ये विश्वरूप दाखवलं पण रणभूमीमध्ये कृष्णाने, मग कुणाला दिसलं, अर्जुनाला दिसलं, बरोबर, बाकी सगळ्यांना कुणाला दिसलं नाही. तर अशा प्रकारे हे जे आहे चैतन्य महाप्रभूंना भोजन देत आहेत आणि चैतन्य महाप्रभू सुद्धा त्यांना हे करत आहेत. आता पुढे, हासी महाप्रभू आर एक ग्रास लया, तार मुखे दिया खाओ याय हसिया हसिया. महाप्रभूने एक घास घेतला, नंतर त्यांनी सुद्धा त्यांना खाऊ घातलं आणि त्यांना तू एकदम आनंदित होऊ लागले, हसू लागले. आता पुढे, येई मत निताई बुले सकल मंडले, दांडा या रंग देखे वैष्णव सकले. मग या ठिकाणी नित्यानंद प्रभू जे आहेत सगळ्या मंडळीमध्ये फिरत होते, ते घुमत होते, म्हणजे फिरत होते. आता ते कशासाठी फिरत आहेत माहीत नाही, म्हणजे सगळ्या लोकांना फक्त फिरत आहेत वाटत आहेत. आता समजा आपल्यासोबत कोणतरी आहे, तो दिसत नाही, मिस्टर इंडिया समजा, त्याच्या गळ्यामध्ये आपण हात टाकला, ते कुणाला दिसत नाही, तो लोकांना वाटेल हात कशाला वरती केला आहे की नाही. समजलं ना मी काय करतो, तुम्हाला कल्पना करायला होतं. तर या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सोबत आहेत, त्यांच्यासोबत फिरत आहेत, पण चैतन्य महाप्रभू कुणाला दिसत नाहीत. पण काही लोकांनाच दिसत आहे की चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी आहेत, जे एकदम क्लोज आहेत, त्यांना दिसत आहेत. म्हणून बरेच दुसरे जे वैष्णव, सगळेच वैष्णव तसे कौतुक करत होते, त्यांचं हे करत होते की नित्यानंद प्रभू फिरत आहेत इकडे तिकडे. आसंदिया महाप्रभू रे तहा वसाईला,
दुई भाई तबे चिडा खायते लागिला. तर त्याप्रमाणे दोघे जण बसून काय करू लागले, ती चिवडा खाऊ लागले. म्हणजे दही चिडा दूध चिडा खाऊ लागले. देखी नित्यानंद प्रभू आनंदित हैला. कत कत भावावेश प्रकाश करिला. आणि नित्यानंद प्रभू एवढे आनंदित झाले, ते भावविभोर झाले. सगळे त्यांचे जे म्हणजे काय ते अष्टविकार जसं सगळे बाहेर निघाले. म्हणजे एवढ्या प्रकारे भावावेश होऊ लागले, नाचू लागले, गाऊ लागले. अशा प्रकारे का चैतन्य महाप्रभू आलेल्या सोबत है ना. आनंदित होणं आवश्यक आहे आपल्याला जेव्हा आपण भगवंताबद्दल ऐकतो. तर त्याच्यानंतर ते काय म्हणतात, आज्ञा दिला. आज्ञा दिला हरी बली करह भोजन. हरी हरी ध्वनी उठी भरील भुवन. आणि नित्यानंद प्रभूंनी म्हटले, आज्ञा दिली सगळ्यांना, आता काय करा, सगळे लोक हरिनाम कीर्तन करा. हरी 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 हरी. सगळं बिल्डिंग ब्रह्मांड आवाजाने काय झाली, गुंजने लगी. तिथे ब्रह्मांड आहे, आपलं फक्त आपलाच आवाज बिल्डिंग पुरता जातोय. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं, हरिहरी म्हटल्यामुळे पूर्ण ब्रह्मांड काय झालं, दुमदुमून गेलं. तर पुढे हरी हरी बली वैष्णव करये भोजन. पुलीन भोजन सवार हैल स्मरण. मग सगळेजण हरी हरी बोलून भोजन करू लागले. आणि त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना आठवण आली कशाची, कृष्ण आणि बलराम जे यमुनाच्या किनाऱ्यावर आजपासून 5000 वर्षापूर्वी, म्हणजे त्या वेळेसपासून 4500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ग्वालबाल बसून काय करायचे, भोजन करायचे. वनभोजन, ब्रह्मविमोचन लीला. तर हे सगळ्या ज्या लीला होत्या त्यावेळेस, तर त्याचं ते स्मरण करू लागले. पुलीन भोजन सवार करील स्मरण, हैल स्मरण. तर अशा प्रकारे नित्यानंद महाप्रभू कृपालू उदार. रघुनाथेर भाग्य येत कैला अंगीकार. तर अशा प्रकारे हे जे नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू विशेष, भले ते दिसत नाहीत पण त्यांची सुद्धा विशेष कृपा झाली कुणावर, रघुनाथ दास गोस्वामी. म्हणजे चैतन्य महाप्रभू दिसत जरी नसले तरी आले त्या ठिकाणी. नित्यानंद प्रभू तर दिसतच होते सगळ्यांना, पण चैतन्य महाप्रभू जे याच्यामध्ये आहेत आध्यात्मिक शरीरामध्ये त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी आले ते कशासाठी, रघुनाथ दास गोस्वामीवर कैला अंगीकार, त्यांची सेवा घेतली त्यांच्याकडनं. त्यांनी जे काही केलं त्याला स्वीकार केला चैतन्य महाप्रभूंनी. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभाव कृपा जानिबे कोण जान जन. महाप्रभू आणि कराय पुलीन भोजन. कशासाठी आले चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभूमुळे. नित्यानंद प्रभू असतील तरच चैतन्य महाप्रभू येणार. म्हणतात ना, कुणाला कृष्णाची कृपा पाहिजे असेल तर राधाराणीची सेवा करावी लागेल, राधाराणीची कृपा असेल. राधाराणीची जर कृपा पाहिजे असेल तर चैतन्य महाप्रभूची कृपा पाहिजे. चैतन्य महाप्रभूची जर कृपा पाहिजे असेल तर नित्यानंद प्रभूची कृपा पाहिजे. आणि नित्यानंद प्रभूची जर कृपा पाहिजे असेल तर आपल्या गुरुची. आणि आपल्या गुरुची कृपा, आणि हां ठीक आहे, व्हेरी गुड, फार चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्या भक्तांची कृपा पाहिजे. जेव्हा भक्त आपल्या सेवेनं खुश होतील, अथॉरिटी आपले जे अधिकारी, आपले जे अधिकारी आहेत त्यांची, ते जेव्हा प्रसन्न होतील तेव्हा आपल्याला सगळ्यांना कृपा मिळेल. तेव्हा कुठे आपल्याला राधाकृष्ण भेटतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे नित्यानंद प्रभूची जी कृपा असल्यामुळे चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. तर त्यांनी महाप्रभू आणि कराय पुलीन भोजन, आणि महाप्रभू कुठे, गंगेच्या किनारी येऊन त्या ठिकाणी भोजन करतायत. तर अशा प्रकारे हे जे नित्यानंद प्रभू त्यांनी विशेष कृपा दिली कुणाला, यांना, रघुनाथदास गोस्वामीला. आता याच्यापासून आपल्याला 5 धडे शिकायचे आहेत. 5 धडे. कोणते 5 धडे आहेत? पहिलं आहे, आता हे मला शेवटच्या 5 मिनिटामध्ये बनवलं होतं मी, येण्याच्या जस्ट 5:25 चालू केलं होतं. तर त्याच्यामध्ये हे जे पहिलं आहे, म्हणतात इंग्लिशमध्ये, डिटॅच द अँकर ऑफ अटॅचमेंट टुवर्ड्स द कलेक्टिंग वेल्थ अँड अटॅच युअर माइंड इन चॅन्टिंग अँड रिमेंबरिंग लॉर्ड कृष्ण. तर काय म्हटलेलं आहे, अँकर म्हणजे काय, अँकर अंकुश. अँकरला काय म्हणतात, मराठीमध्ये अंकुश म्हटलं जातं. तर प्रतिबंध लावणे, अंकुश म्हणजे काय, प्रतिबंध.
तर हे जे अंकुश आहे, कशाला अंकुश लावायचं? आपली जी आसक्ती आहे, आपल्या भौतिक जगतामध्ये राहण्याची जी आसक्ती आहे, आपली जी धन संपत्ती आहे, आपलं जे घरदार आहे, आपलं जे काही त्याच्याशी जी आसक्ती आहे, त्या आसक्तीवर प्रतिबंध लावायचं आपल्याला. ठीक आहे, प्रतिबंध लावायचं. तर याच्यामध्ये आणि काय म्हणतात ते, कलेक्टिंग वेल्थ अँड अटॅच युअर माइंड टू चॅन्टिंग. भगवंताचे नामस्मरण जे त्याच्याशी आसक्त होणे. तर पुढे फार चांगला श्लोक येतो भगवद्गीतेमध्ये. आसक्तिरनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु नित्यं च समचित्व इष्टम मिष्टम. या ठिकाणी शब्द जोडलेले आहेत. समचित्वम इष्टम अनिष्टपपत्तिषु. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आसक्तीर अनभिष्वंग म्हणजे या ठिकाणी पुत्रदार ग्रह जे आहेत. पुत्रदार ग्रह म्हणजे आपले जे पुत्र असतात, ग्रह म्हणजे घर आहे, आणि नंतर ग्रह आदिशू आपले जे घर आहे, पत्नी आहे, सगळ्यांशी काय आसक्त न होणे हे मार्ग आहे. नंतर काय म्हणतात? समचित्तत्वम इष्टम अनिष्टो. इष्ट आणि अनिष्ट. इष्ट म्हणजे काय? आता या ठिकाणी जोड शब्द आहे, तर तुम्हाला इथं समचित्तत्वम. समचित्तत्व म्हणजे समान राहायचं. कशाशी? इष्टम अनिष्ट. आता त्या ठिकाणी मिष्टम अनिष्ट दिसतंय. मग ते जेव्हा शब्दाचा विग्रह केला जातो त्या ठिकाणी काय होतं? इष्टम अनिष्ट. अनिष्ट म्हणजे जे दुःख येतात, इष्ट म्हणजे चांगलं काही होतं. भलेही आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येत असतील तरी पण समचित्तत्वम. तर व्यक्तीने कसं राहायला पाहिजे? समान राहायला पाहिजे. तर कृष्ण म्हणतात, काय म्हणतात? आपत्ती. आपत्ती म्हणजे चांगल्या गोष्टी येतात, आपत्ती येते आपल्या जीवनामध्ये. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यद तो अन्यथा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? जे काही मी सांगत आहे, हे श्लोक 5-6 श्लोक आहेत, त्याच्यापैकी ही शेवटची लाईन मी ब्लॅक कलरमध्ये टाकलेली. हे सगळं जे मी बोलत आहे ते कोण म्हणतात? कृष्ण. हे ज्ञान आहे. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. मी जे बोलतोय ते काय आहे? ते ज्ञान आहे. बाकीचं सगळं अन्यथो अज्ञान आहे. अशा प्रकारे. तर त्या ह्याचं भाषांतर आहे, आसक्ती, मुले, पत्नी, घर, बाकीच्यांशी अडकण्यापासून मुक्त राहणे, नंतर आनंददायी किंवा अप्रिय घटनामध्ये समतोल भावना ठेवणे आणि अखंड भक्ती करणे. हे काय आहे? सगळं ज्ञान आहे. नंतर काय आहे? पहिलं काय बघितलं आपण? आता काय बघितलं? विरक्ती. आता काय? पूर्णतः दृढ निश्चय होणे. दृढ निश्चय. आपण कासवाचं आणि सशाचं बघितलं होतं ना लहानपणी, गोष्ट ऐकली होती. ती गोष्ट मी सांगणार नाही, सगळ्यांना माहीत आहे. तर तो कासव काय असतो? दृढ निश्चय असतो, दृढव्रत असतो. ससामध्ये काय असतं? अभिमान असतो, गर्वाचे घर खाली, अशा हेडिंगवर होती ती कथा. तर त्याच्यामध्ये तो गर्वित होतो आणि जाऊन झाडाखाली जाऊन झोपतो. पण हा जो ससा असतो त्याला माहीत आहे, ससा जरी पुढे गेला तरी पण तो हे होत नाही, काय तो म्हणतात, तो त्याचा आत्मविश्वास कमजोर होत नाही. तर तो कंटिन्युअसली चालत असतो. मी जिंकेन या भावनेने तो चालत असतो. म्हणजे याला म्हणतात दृढ निश्चय. म्हणून म्हटलं जातं आपल्या भक्तीमध्ये, आपल्या जीवनामध्ये बरेचसे असे उतार चढाव येत असतात. पण त्या उतार चढावामध्ये सुद्धा व्यक्तीने किती प्रॉब्लेम असले तरी व्यक्तीने दृढ निश्चय असणं आवश्यक आहे. आता चैतन्य यांच्या रघुनाथदास गोस्वामीच्या याच्यामध्ये जीवनामध्ये काय शिकलं आपण, की एवढे घरामधून त्यांनी सैनिक पाठवले, एवढे पळून गेले, परत आणलं, परत त्यांना बांधलं गेलं वेगवेगळ्या साधनांनी, तरी पण ते रघुनाथदास गोस्वामीची एकच इच्छा होती की मला चैतन्य महाप्रभूचे शरण घ्यायची आहे. तर याला म्हणतात दृढ निश्चय, दृढव्रता. भजनते माम दृढव्रता. ठीक आहे. नंतर शरणागती करायचं. शरणागती तिसरं जे गुण आहे शरणागत. आता वेळ होता म्हणून मी फास्ट घेतो हे. तर शरणागती काय? आपलं जे मन आहे ते कुणाला सरेंडर करायचं? कृष्णाला सरेंडर करायचं. कसं सरेंडर करायचं? कृष्णाबद्दल विचार करून करायचं, त्यांची सेवा करून. आणि अशा प्रकारे मग व्यक्ती आपलं जे मन आहे ते काय? पूर्णतः कृष्णाबद्दल चिंतन करणे. नंतर काय आहे? सेवा करणे. काय आहे? वैष्णव सेवा करणे. तर या ठिकाणी रघुनाथदास गोस्वामी सगळ्या भक्तांची सेवा करतात. कसं? चिळा दही आणि दूध दही सगळ्यांना बनवून सगळ्यांची सेवा करतात. त्यामुळे जेव्हा सगळे भक्त खुश होतात तेव्हा आपल्याला आशीर्वाद देतात. कधी कधी किचनमध्ये कुकिंग करत आहे, आपले अरुण प्रभू कुकिंग करतात त्या ठिकाणी. आणि प्रत्येक संडेला, आता बरेच जे नवीन लोक असतात त्यांना माहीत नाही कोण कुकिंग करतंय काय नाही, त्यांना काहीच माहीत नसतं. पण अरुण प्रभू आहेत, त्यांची जी टीम आहे, गजानन प्रभू आहेत, आणि पार्थप्रिय प्रभू, हे सगळे त्या ठिकाणी कुकिंग करत अग्नीच्या समोर उभारलेले आहेत. तिथे अग्नीच्या समोर ते त्यांना पोळते, गरम होते, घामाघूम होत आहेत, आणि ते आपला ते पलटा असतो ते मारत आहेत त्या ठिकाणी. 3-3 तास अगोदर येऊन त्या ठिकाणी ते सेवा करतात. आणि त्यांना इकडे जेव्हा आपण प्रसाद घेतो तो जो स्वाद मिळतो आपल्याला, त्या स्वादाने जो आनंद मिळतो, जसा आनंद आपला तृप्त होतो लगेच आशीर्वाद तिकडे जातो. काय?
लगेच आशीर्वाद जातो. म्हणजे जे कोणी जरी मागे जरी असतील तरी पण त्यांना आशीर्वाद मिळतो. म्हणून वैष्णव सेवा माहीत आहे, वैष्णव सेवा करणं फार आवश्यक आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपेने. आणि नंतर किती झाले? 3 झाले, 4 झाले. शेवटचं पूर्णतः कृष्णावर अवलंबित राहणे. काय? पूर्णतः कृष्णावर अवलंबित राहणे. तर या ठिकाणी व्रजमध्ये सगळे व्रजवासी कुणावर आधारित होते? कृष्णावर आधारित होते. मग या ठिकाणी जे आहेत हे रघुनाथदास गोस्वामी पूर्णतः कुणाच्या कृपेवर आधारित आहेत? नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू. आता याच्या पुढचं वेळ होऊन जाईल, 7:23 झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे पूर्णतः रघुनाथदास गोस्वामी पूर्णतः अवलंबित आहेत कुणाच्या? नित्यानंद प्रभू. ते काय म्हणतात? मी एवढा पतित आहे, एवढा पापी आहे. आता कोण म्हणतंय? रघुनाथदास गोस्वामी म्हणत आहेत. एवढे करोडपती अब्जपतीच्या घरी आहेत, कधी कुठे पाप केलं नाही, कुठे काही हे दुष्कृत्य केलं नाही, तरी पण ते म्हणतात मी पापी आहे. तर माझ्यासारख्या अशा पतित व्यक्तीला सुद्धा तुम्ही कृपा देत आहात, हे माझं सौभाग्य आहे. तर अशा प्रकारे जे रघुनाथदास गोस्वामी आहेत आभार व्यक्त करतात. तर त्यामुळे आपण सुद्धा श्रीला प्रभुपादांचे आभार व्यक्त करूया. त्यांनी एवढे चांगले चांगले फेस्टिवल, उत्सव आपल्यासाठी ठेवलेले आहेत, जेणेकरून आपण आपल्या भक्तीमध्ये येऊन काय करू शकतो? आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. रघुनाथदास गोस्वामी की जय. पानी हटी चिड़ा दही महोत्सव की जय. हरे कृष्ण.